एक 27 वर्षाची मुलगी जी कॉल सेंटरमध्ये काम करत असते आणि तिची नाईट शिफ्ट असते। रोज संध्याकाळी जाताना तिच्या घरचे बोलायचे की केस मोकळे सोडून नाही जायचं आणि परफ्यूम वगैरे लावून नाही जायचं, पण ती तिच्या घरच्यांचं ऐकत नाही आणि ती तशीच जाते। पण एक टाईम असा येतो ज्यावेळी हिला 2 जीन पोजेस्ट करतात आणि त्यानंतर हिच्या ज्या बिहेवियरमध्ये चेंजेस येतात, त्यानंतर हिच्या घरच्यांना कळतं की हिच्यासोबत काय झालं आणि त्यानंतर ती मुलगी जिच्यासोबत ही गोष्ट झाली आहे तिला समजतं की तिचे आई वडील तिला का बोलायचे परफ्यूम आणि केस मोकळी सोडून नाही जायचं। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये अशी काय घटना झाली आहे कुर्ल्यामध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षाच्या मुलीसोबत। तर ही गोष्ट आहे 2016ची आणि ही मुलगी कॉल सेंटरमध्ये काम करायची। हिचं नाव होतं नम्रता आणि ही घटना जी आहे ती त्या मुलीनेच शेअर केली आहे, कारण जेव्हा ती आपले व्हिडिओज बघितले त्यानंतर तिला समजलं की अशा गोष्टी लोकांसोबत पण होतात आणि तिने ही गोष्ट पूर्ण मला ईमेलवरती सेंड केली आणि अशी काही घटना झाली आहे ज्यानंतर ती आता पण त्या शॉकमध्ये आणि तिला माहिती आहे की ह्या गोष्टी होतात आणि आता त्या घटनेनंतर ती कधीच बाहेर जाताना संध्याकाळच्या वेळी केस मोकळे सोडू नाही तर परफ्यूम वगैरे लावून नाही जात, कारण तिच्या लाईफमध्ये तिला असं काही लेसन मिळालं आहे ज्यानंतर ती रिस्क घेऊच नाही शकत। तर 2016मध्ये ही कॉल सेंटरला जॉबला जायची आणि तिची नाईट शिफ्ट होती। कुर्ल्यामध्ये ही राहायची आणि BKC बँड्राला तिला एक ऑफिस होतं तिथे ती जायची। तिची नाईट शिफ्ट असल्यामुळे ती घरातून अराउंड 6:30-7ला निघायची आणि तो जो टाईम असतो, जसं आपल्या घरात बोलतात सर्वजण की तो बत्तीचा टाईम असतो, संध्याकाळचा टाईम असतो आणि त्या टाईममध्ये बाहेर पडताना परफ्यूम वगैरे लावून नाही तर केस मोकळी सोडून अशी मुलींनी नाही जायचं असं बोलतात आणि ही तरी पण ऐकत नसते, कारण ऑब्व्हियसली कॉल सेंटरमध्ये कामाला जातात आणि तिथे भरपूर वेगवेगळ्या म्हणजे स्टाईल वगैरे करणाऱ्या मुली वगैरे पण असतात। तर त्यांना बघून जसं आपल्या घरामध्ये कोण बोलतं आहे की केस मोकळे नाही सोडून वगैरे जायचं, तर कोण इतकं ऐकणार नाही त्या गोष्टीला आणि इग्नोर करणार, कारण की क्राऊड तिथे कॉल सेंटरमध्ये भरपूर असतो। 500-1000 लोक असतात ॲट अ टाईम काम करणारे आणि प्रत्येक लोक म्हणजे मॅक्सिमम लोक तर केस मोकळे वगैरे सोडूनच असतात। तर त्या गोष्टीला ही मुलगी इग्नोर करायची आणि त्याच्यानंतर हिच्यासोबत अशी काही गोष्ट होते। एक दिवस असंच होतं 2016मध्ये, ज्या दिवशी ही जॉबला जात असते त्या दिवशी जात असताना ना रस्त्यामध्ये जसे 3 रस्ते असतात तिच्या ऑफिसच्या अगोदर, जसं 3 रस्ते तिकाटणी आपण बोलतो, तर त्या जागेवरची ना एक वेगळी नेगेटिव्हिटी असते। असं बोलतात की लोक तिथे भरपूर काही गोष्टी जसं लिंबू वगैरे असं काही वेगळ्या गोष्टी तिथे करतात, तिथे एक नेगेटिव्हिटी असते। तर ती त्या रोडनी जात असताना ना तिला असं फील झालं की मागून कोणतरी येतं आहे आणि त्या रोडला असं होतं की त्या रस्त्यावरती लाईनी तसे ट्रक्स उभे होते आणि ट्रक्सच्या बरोबर बाजूला त्या तिकाडणीच्या थोडं जसं पुढे येते एका साईडला ना ट्रक्स उभे असतात, त्याच्या बाजूला अंधार असतो, ती जात असते कारण ह्या साईडला सर्व गाड्या जात असतात, त्यामुळे ही काय बोलते साईडनी फुटपाथवरून जात असते। फुटपाथवरती त्या ट्रक्स असल्यामुळे अंधार पडत असतो। त्या अंधारातून जात असताना ना तिला असं वाटतं मागून कोणतरी येतं आहे, पण ती अशी घाबरते त्यावेळी, ॲक्च्युली मागे बघते कोण नाही। आता त्या घाबरल्यानंतर आता असं बोलतात की त्यावेळी जेव्हा आपण घाबरतो आपला ऑरा वीक होतो आणि त्यावेळी नेगेटिव्हिटी इझिली हार्म करते, ती घाबरते आणि त्यानंतर आहे ना त्या दिवशी जेव्हा ती घाबरते त्या दुसऱ्या दिवशीपासून ना जेव्हा ती घरी जाते, घरी गेल्यानंतर ती विचित्र वागायला चालू करते। जसं ती आहे हिंदू आणि ती अचानकमध्ये ना दुपारी ती नाईट शिफ्ट करायची, घरी सकाळी गेल्यानंतर झोपायची, ती 10-10:30 मध्येच उठून ना नमाज वाचायची। म्हणजे नमाजचं काही घेणं देणं नाही आहे, ऑब्व्हियसली नमाज तिने कधी रीड पण नसेल केलं, ती प्रॉपर नमाज बोलायची आणि हे एकदा नाही तिच्या घरच्यांनी ही गोष्ट 3 ते 4 वेळा बघितली आणि ते नेहमी तिला ओरडायचे। त्यांना समजायचं नाही की ही अचानक काय होतं, हिला मध्ये झोपेतनं उठून ते एक टाईम असतो, जसं मुस्लिम लोकांमध्ये दिवसातून 4-5 वेळा नमाजचा टाईम असतो, तर ती काय माहिती मध्येच, आणि ज्या घरचे असे बोलतात की ती एकदा झोपली ना सकाळी की डायरेक्टली ती 3-4ला उठणारी मुलगी आहे। म्हणजे दुपारी जेव्हा तिला भूक लागायची तेव्हा उठून जेवायची आणि नाईट शिफ्ट, ऑब्व्हियसली मी पण नाईट शिफ्ट केले तर मला ते चांगलंच माहिती आहे की 10-11ला तर आपण एक चांगल्या झोपेमध्ये असतो, त्यावेळी कोण उठणार पण नाही। त्यावेळी ती मुलगी उठून ना नमाज पढायची। आता त्या नमाजमध्ये असं होतं की ती नमाज जेव्हा झाल्यानंतर झोपायची ना, त्यानंतर तिला असं वाटायचं की घरामध्ये आपण ऊद नाही तर धूप वगैरे लावतो ना, तो एक सुगंध असतो, तसं तिला घरामध्ये सुगंध यायचा। म्हणजे नमाज पढून झोपल्यानंतर मध्येच ती उठायची आणि उठल्यानंतर मग तिच्या आईला बोलायची की धूप का लावलंय, ऊद का लावलंय,
तर तिची आई बोलायची की कुठे काय लावलं आहे, म्हणजे कारण त्यांच्या घरामध्ये धूप ऊद वगैरे काही नव्हतंच. तर ती बोलायची नाही मला सुगंध येतो, असं वाटतं तुम्ही लोकांनी ऊद नाही तर धूप वगैरे काहीतरी लावलं आहे. तर तिला म्हणजे त्या मुलीला एक वेगळाच फ्रेग्रन्स, त्या नम्रताला वेगळाच फ्रेग्रन्स येत असतो त्या घरामध्ये आणि तिला असं वाटत असतं की घरामध्ये काहीतरी आहे. पण ह्या गोष्टी आहे ना म्हणजे तिला हळूहळू हॅम्पर होत असतात, हळूहळू तिच्या डोक्यावरती अशी काही गोष्टी होत असतात की स्वतःच काही वेगळं वागते. कधी ती बोलते की तुम्ही लोक काहीतरी घरामध्ये करताय ज्या चांगल्या गोष्टी नाही आहे. जसं संध्याकाळच्या टायमिला ती ऑफिसला जायच्या अगोदर तिच्या घरी दिवा वगैरे लावायचे देवाकडे, कारण तो बत्तीचा टाईम आपण जसं बोलतो संध्याकाळचा, तिच्या घरचे सगळं दिवा वगैरे लावायचे. त्याच वेळी ना ही विचित्र वागायची आणि ही म्हणजे जी मुलगी 6:30 पावणे 7ला घरातून लेट निघायला ट्राय करायची, कारण तिला नाही आवडायचं ऑफिसला इतकं लवकर जाणं. ती 6लाच घरातून निघायची, कारण तिला माहिती असायचं की 6:30 वाजायला आले की मम्मी दिवाबत्ती वगैरे लावणार आणि त्यावेळी म्हणजे जे पण जीन आहे तिच्या अंगामध्ये तिला ते सहन नाही त्या जीन लावणार आणि ती निघून जायची लवकर. 6 सव्वा 6च्या आधीच ती निघून जायची. तर हे हळूहळू चेंजेस तिच्या घरच्यांना दिसत असतात. पण असं होतं ना, ती एक टाईम येतो ती खाणं वगैरे सोडते आणि जेव्हा पण तिचे घरचे दुपारी तिच्या बेडरूममध्ये जायचे ना म्हणजे 2-3 वाजता, पण ती कधी कधी तिच्या आईनी बघितलेत की ती नमाज वाचते. आता ते सगळं बघितल्यानंतर हिला डाऊट येतो आणि ही जेव्हा नॉर्मल होते तेव्हा ही विचारते तिची आई की तू हे सगळं काय करायला लागले. तर बोलते मी कुठे नमाज वगैरे वाचते. ही इग्नोर करते त्या गोष्टीला. तर ही गोष्ट तिच्या आईला आवडत नसते, कारण की ऑब्व्हियसली कुणाच्या पण आईला हेच वाटणार की तिचा पोरगा नाहीतर तिची पोरगी ते देवाचा पाठ वगैरे करायला, जसं हिंदू आहे तर नमाज वगैरे वाचते. ही म्हणजे इतकी पण आध्यात्मिक नाही आहे, पण डायरेक्टली आता ती नमाज वाचते हे बघून ती शॉक होते. तिच्या वडिलांना सांगते. तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडील बघतात, हे ऑब्झर्व करतात की खरोखर ती नमाज वगैरे वाचते. 10-11 वाजता कधी सडनली तिचे वडील पण आले तर त्यांनी पण बघितलं की ती नमाज वाचते. त्याच्यानंतर ती सडनली अशी बिहेव करते की मी काहीच नाही केलं, म्हणजे नमाज वगैरे नाही, मी डायरेक्ट मस्त झोपलेली आणि दुपारी उठते. आता उठल्यानंतर ही जेवण वगैरे सोडले, हिला जेवायला वगैरे काहीच नको आहे आणि सारखं ही बोलते की घरामध्ये ना ऊद नाही तर धूपचा सुगंध येतो. तर ही गोष्ट 2 महिने कंटिन्यू चालू असते आणि आता घरात सर्वांना माहिती आहे, म्हणजे आई वडिलांना दोघांना पण माहिती आहे की पोरीसोबत हा वाला प्रकार होतोय. आता हे लोक बाहेर विचारायला चौकशी वगैरे करायला चालू करतात, कारण ह्यांना माहिती आहे की हा नॉर्मल सीन नाही आहे. आता हे डॉक्टरकडे पण नाही दाखवू शकत ना की पोरगी घरामध्ये नमाज वगैरे बोलते. तर ऑब्व्हियसली ह्या सगळ्या गोष्टी काही वेगळ्याच असणार आणि अचानकमध्ये ती नमाज वगैरे वाचते आणि तिला तो जो सुगंध वगैरे येतोय आणि ती बिहेव काही वेगळंच करते. ती घरामध्ये खाणं पण सोडून दिले, म्हणजे खात पण नाही आहे, म्हणजे तिची हेल्थ खूप खराब होत चालली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते एका बाबाला जाऊन दाखवतात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कळतं की तिच्यासोबत आहेत ना 2 जीन आहेत जे तिला पोजेस्ट केले आणि ते जीन तिची लाईफ जगायला लागले. म्हणजे ती त्यांची मुलगी नाही आहे. आणि त्याच दिवशी ना माहिती पडतं की ते जीन आलेत कुठून. तेव्हा तो बाबा पूर्ण डिटेलमध्ये सांगतो की त्या रस्त्याच्या इथे हे जीन तिला पोजेस झालेत. म्हणजे त्या दिवशी जेव्हा ही घाबरली होती त्याच दिवशी तिला जीननी पोजेस्ट केले आणि ते 2-2 जीन तिच्यासोबत त्या दिवसापासून आहेत. आणि हे जे नमाज वगैरे आहे ना ते जीन त्यांच्या वेळेच्या अनुसार नमाज करून घेतात तिच्याकडे. त्यानंतर जेव्हा ही ऑफिसला जाणं बंद केलेली तेव्हा तिच्या मैत्रिणीचा फोन येतो घरी तिच्या आईला विचारायला. तेव्हा तिच्या आईला तिची मैत्रीण बोलते की ऑफिसला आल्यानंतर पण ना ती 2 वेळा ना नमाज वाचायला जाते. मैत्रिणीला तिची आई बोलते की पण तू मला तेव्हा का नाही सांगितलं. तर ती बोलते मला वाटलं की तुम्ही घरामध्ये असं काही स्टार्ट केलं असेल म्हणून मी पण काही तुम्हाला बोलले नाही. पण ही रोज 2 वेळा नमाज वाचायला जाते, म्हणजे ऑफिसमध्ये पण तो जीन तिच्याकडनं नमाज वाचून घ्यायचा. इतक्या लेव्हलचं तिला त्या जीननी पोजेस करून, म्हणजे ती नव्हतीच, नम्रता ही नव्हतीच, ही जीन होता जो त्यांची लाईफ जगत होता आणि 2-2 जीन एक साथ. म्हणजे काय लेवलचं तिला त्रास होत असेल. आता ही गोष्ट समजल्यानंतर इतकं तर क्लिअर झालं की ते बाबा पण खरं बोलत आहेत आणि हिच्यासोबत असाच काहीतरी प्रकार आहे. पण संडेला त्या बाबांनी बोलल्याच्या हिशोबाने जेव्हा हे लोक एक गोष्ट करायला जातात ज्याच्याने ते जीन जाणार असतात, त्या दिवशी रात्री सुट्टी असते, ती घरात असते आणि त्या दिवशी ते हॉलमध्ये पूर्ण ते साहित्य वगैरे तयार करत असतात ज्याच्याने ती जीनकडनं मुक्त होईल. तर त्यावेळी ना त्याच रात्री ज्यावेळी हे साहित्य तयार करत असतात बेडरूममधून ना आवाज येतो की मैं इसे नहीं छोडूंगा, मैं इसे लेके जाऊंगा. आणि असं ना असं वाटतं की 2-3 जण एकसाथ बोलत आहेत. तर त्यावेळी ना हे लोक घाबरतात आणि म्हणजे ह्यांची हिंमतच नाही होत. मग त्याचवेळी हे लोक त्या बाबाला बोलवतात. ते बाबा येतात आणि ते काहीतरी करतात. त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी जेव्हा उठते तेव्हा ती फ्रेश फील करत असते आणि ती बोलते
की ज्या दिवशी त्या रस्त्यावरून ती जात असते त्या दिवसानंतर तिला माहितीच नाही तिच्यासोबत काय झालं आहे. म्हणजे इतका हा जो टाईम होता 2-2.5 महिन्याचा, तिच्यासोबत काय झालं हेच नाही माहिती. ती बोलते की मला असं वाटायचं की मला कोणीतरी ना बांधून ठेवलं आहे, रश्शी वगैरेने बांधून ठेवलं आहे आणि तेच तिला फील व्हायचं. बाकी तिच्यासोबत काय होतं आहे काय नाही, तिच्या घरचे म्हणजे घरी जेवते काय, ती किती वाजता झोपते, ऑफिसला काय होतं आहे, तिला काहीच माहिती नसतं. कारण ती जी पूर्ण लाईफ आहे हा जीन तिच्या अंगामध्ये येऊन पूर्ण त्याची लाईफ जगत होता. आणि ही खूप म्हणजे अशी हॉरिबल गोष्ट होती. आणि त्यानंतर ती तिच्या घरच्यांना बोलते, त्या दिवशी रस्त्याने जात असताना ना माझ्यासोबत असं काहीतरी झालं की मला असं वाटलं कोणतरी आहे म्हणून मी घाबरले. त्यानंतरपासून ना मला माहितीच नाही माझ्याबरोबर काय होतं. तर ही अशी काही गोष्ट होती जी नम्रताने शेअर केली. तर थँक्यू सो मच नम्रता, तुम्ही ही गोष्ट शेअर केली आणि मला ही अपॉर्च्युनिटी भेटली, मी सगळ्यांना सांगू शकेल. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडे पण जर काही असे हॉरर किस्से असतील तुम्ही नक्की ते माझ्या दिलेल्या जीमेल आय डीवरती डिस्क्रिप्शनमध्ये मेल करू शकता. नाहीतर जर तुम्हाला येऊन इथे पॉडकास्टमध्ये पण जर तुम्हाला ती गोष्ट सांगायची असेल तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या जीमेल आय डीवरती मेल नाही तर फोन करू शकता.